निघायचं आहे. लेकरं झोपलेले हो. आई दाराजवळ गेली आणि लेकरांकडे बघितलं. लेकरांजवळ गेली, पोरांच्या डोक्यावरून हात फिरवला. कसं आईला ते पोरं सुरू वाटतील. 2 वर्षाची माझी मुक्ताबाई होती. पण पोरांच्या भविष्यासाठी ही शिक्षा आपल्याला स्वीकारावी लागेल. म्हणून पहाटे झोपीत लावले पोरं. निवृत्ती नाताला उठवलं आणि बाहेर घेऊन गेले. निवृत्तीला म्हणाले, निवृत्ती आता तूच त्यांची आई, तूच त्यांचा बाप, सांभाळ रे तुझ्या पोरांना. निवृत्ती गळगळा रडायला लागला. आईच्या चरणावरती लोळू लागला की आई अगं आम्हाला सोडू नको जाऊ ग. पण मुलांसाठी करावं लागलं. सांगितलं की ज्ञानेश्वरच्या सोपानात जा आणि तुझ्या मुक्ताची काळजी घे आणि विठ्ठलाची भक्ती सोडू नको असं सांगून आई वडील देहांत प्रायश्चित्ताला निघून गेले. ते निघून गेले, पण मागे मुलांचं कसं होईल. आता पहाटेची वेळ झाली. लगेच निवृत्ती मागे ज्ञानेश्वर उठला. ज्ञाना म्हणाला, दादा काय झालं, का रडतोस. निवृत्तीने ज्ञाना समजदार होता म्हणून ज्ञानाला सगळं सांगितलं. ज्ञाना सुद्धा रडायला लागला. परत पहाट झाली, परत सोपानही उठला आणि माझी 2 वर्षाची मुक्ताबाई सुद्धा उठली. 2 वर्षाची मुक्ताबाई आई 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 करत ओरडत होती. आई कुठं गेली ग तू, आम्हाला सोडून कुठं गेली ग आई. गावभर हिंडू लागले, बाबा बाबा करत, आई आई करत हिंडू लागले. कुठे गेली ग आई, कुठे गेली. ज्ञानाला विचारते, दादा कुठे गेली रे आई, कुठे गेले रे बाबा, आपल्याला सोडून का असं निघून गेले रे. पण ज्ञाना आणि निवृत्ती समजदार होते, त्यांनी सांगितलं नाही. अगं येतील का, दुर्वार यात्रेला गेले आहेत, दुसऱ्या दिवशी येतील असं म्हणून माझी 2 वर्षाची मुक्ताबाईची समजूत काढली. अरे एवढं आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त दिलं तरी मुलांचा छळ कमी झाला नाही. तरी मुलांना गावामध्ये भिक्षा देत नव्हते. भिक्षा मागून पोट भरायचे तरी गावात भिक्षा देत नव्हते. तरी शिक्षणाचा अधिकार दिला नाही. तरी माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला नाही हो त्या लोकांनी. किती त्रास सहन केलाय ज्ञानोबरायांनी ऐका. भिक्षा मागत गावामध्ये हिंडू लागले आणि हिंडता हिंडता एका बाईने थोडस पीठ दिलं. ज्ञानोबरायांच्या झोळीत टाकलं आणि ते पीठ टाकलं आणि तिकडनं ते विसोबा शास्त्रींनी बघितलं. विसोबा शास्त्रींनी ज्ञानोबरायांच्या अंगावरची झोळी सगळी आणि त्यांच्या समोर ते पीठ फेकलं. म्हणजे मुखाजवळ आलेला घास सुद्धा खोदला नाही हो ज्ञानोबरायांना. एवढा त्रास जगाने दिला आहे त्यांना. एकदा मुक्ताला दिवाळीचा सण होता. घराघरामध्ये मांडे होत होते आणि मुक्ताला वाटले की आपणही पुरणपोळी बनवावी. आपणही 2 वर्षाची मुक्ता सगळी जबाबदारी त्याच्यावर पडली. सगळं घरातलं काम करायची. तिला वाटलं मांडे बनवावे. गावात कडे कुंभाराच्या घरी गेली आणि कुंभाराच्या घरून मी खापर घेऊन येणार आणि मांडे करणार. माझ्या दादाला मी मांडे खाऊ घालणार असा विचार केला आणि कुंभाराच्या घरी गेली आणि तिथे गेल्यानंतर खापर घेणार. तोच तिथे विसोबा शास्त्री होता आणि त्यांनी संन्यासाच्या मुलीला 2 वर्षाच्या मुक्ताला बघितलं. बघितल्यानंतर संन्यासाची मुलगी पापी आहेस तू, इथं कशाला आली. 2 वर्षाची मुक्ताबाईची भेणी ओढली. ओढत 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 घराच्या बाहेर टाकलं. माझी 2 वर्षाची मुक्ताबाई रडायला लागली. ओरडत रडत घरी गेली आणि घरी गेल्यानंतर ज्ञानदादा असं का वागतात रे लोक आपल्याशी. आपल्याला का कोणी काही देत नाही. ज्ञानाने समजूत काढली. ज्ञान म्हणाला, अगं तुला मांडेच खायचेत ना, तुझे मांडे खायची इच्छा आहे ना, मी असा आडवा झोपतो, माझ्या पाठीवर मांडे भाज. ज्ञानोबरायांच्या पाठीवर मांडे भाजले.
एवढा त्रास जगाने दिला आहे. मग आळंदीच्या लोकांनी न्याय दिला नाही. जसं विठ्ठलपंत पैठणला गेले तसंच पैठणला ज्ञाना देखील गेला. चारी भावंड गेले आणि गेल्यानंतर तिथे विनवणी करू लागले, आम्हाला न्याय द्या, आम्हाला शिक्षण करायचं आहे. विनवणी करू लागले. नाही, ज्ञाना तिथं वेद बोलू लागला आणि वेद बोलल्यानंतर तिथल्या ब्राह्मणाने सांगितलं, तू एवढा ज्ञानी आहेस? तिथं शेजारी रेडा होता. सांगितलं, तू जसा ज्ञानी आहेस तसा हा रेडा आहे का? तुझ्या मुखातून जसा वेद बोलतो तसं या रेड्याच्या मुखातून वेद बोलेल का? ज्ञानोबा म्हणाला, हो, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. तो जो रेडा आहे तो आणि मी एकच आहे. जसा मी वेद बोलतो तसा रेडा सुद्धा वेद बोलेल. पैशी मुद्रा मुखे बोलावले ज्योती, पैशी मुद्रा मुखे बोलावले, पैशी मुद्रा मुखे बोलावले, पैशी मुद्रा
तिचा आवाज सुंदर असो. एवढा त्रास ज्ञानोबरायांना दिलेला आहे. पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर तिथे सांगितलं की तुझ्यामध्ये नेण्यामध्ये काय फरक आहे, तर नेण्याच्या मुखी वेद बोलून दाखव. ज्ञानोबरायांनी हा चमत्कार बघून पैठणच्या लोकांनी जय जयकार केला आणि मग त्यांना समजलं की आणि तिथं न्याय मिळाल्यानंतर ज्ञानोबराय परत आळंदीकडे प्रस्थान झाले. येता येता भर पाऊस चालू होता आणि येता येता त्यांना विश्रांती करायची होती. विश्रांती कुठे करायची, तर एका जागेवर त्यांना मस्जिद दिसलं. मस्जिद, त्या मस्जिद मध्ये गेले आणि त्यांना विश्रांती करायची होती. त्या मस्जिद मध्ये एक मुसलमान राहत होता. त्याला विचारलं की दादा, आम्हाला इथं विश्रांतीसाठी राहू द्या, आम्हाला आजच्या दिवस पाऊस चालू आहे, आमच्याकडे दुसरे वस्त्र नाही, आम्ही इथं आजचे दिवस थांबतो, उद्या आम्ही आमच्या वाटेला निघतो. पण त्या मुसलमानाने सांगितलं की नाही, हे मुस्लिम का मस्जिद है, यहाँ हिंदू नहीं रह सकते. असं तो मुसलमान ज्ञानोबरायांना बोलला. आणि मग ज्ञानोबरायांनी सांगितलं की नाही, हे मस्जिद मुसलमानांचं नाही, तर हे मस्जिद हिंदूंचं सुद्धा आहे. असं बोलल्यानंतर ते मस्जिदून सुद्धा आवाज आला आणि मस्जिद सुद्धा बोलू लागलं की हा हम हिंदू है. असं ते मस्जिद सुद्धा बोलू लागलं. म्हणजे ज्ञानोबरायांनी मुस्लिम आणि हिंदू एकत्र जात केली. बघा, तिथे ते मस्जिद मधून आवाज आल्यानंतर त्या मुसलमानाने ऐकला आणि त्यांनी सुद्धा ज्ञानोबरायांचा जय जयकार केला. ज्ञानोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाले. तिथं ज्ञानोबरायांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी उठले आणि परत आळंदीकडे प्रस्थानाला निघाले. निघता निघता एक गाव लागलं आणि गावामधून येत होते आणि गावामधून एक प्रेत जात होतं. एक प्रेत जात होतं आणि ज्याचं प्रेत होतं त्याची पत्नी पूर्ण साज शिंगार करून त्या पती बरोबर सती जायला निघाली होती. आधीच्या पूर्वीच्या बाया सती जायच्या. सती जायला निघाली आणि जाता जाता ज्ञानोबराय त्या महिलेला दिसले आणि ती म्हणाली की हा कोणीतरी महान योगी आहे. त्याच्याकडे केली, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ज्ञानोबरायांनी त्या महिलेला काय आशीर्वाद दिला, तर सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आता तिने विचार केला की हे जे प्रेत जात आहे हे माझ्या पतीचं आहे, मग मी सौभाग्यवती कशी. तिने प्रश्न विचारला ज्ञानोबरायांना की हे जे प्रेत जात आहे हे माझ्या पतीचं आहे, मी हा साज शिंगार केला म्हणजे मी त्यांच्याबरोबर सती जायला निघाली. मग ज्ञानोबरायांना तर दिला गेला. हा आशीर्वाद आता कसा काय खरा होईल. निवृत्तीने सांगितलं की तू योगी आहेस, तुला हा आशीर्वाद खरा करावाच लागेल. ज्ञानोबरांनी जोरात आवाज दिला, थांबवा ते प्रेत. त्या प्रेताजवळ गेले आणि त्या प्रेताच्या कंपाळावर हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर एखादा व्यक्ती जसा झोपेतून उठतो तसं तर मेलेलं प्रेत उठून बसलं. त्यांचं नाव होतं सच्चिदानंद बाबा. ऐका, सच्चिदानंद बाबा नाव होते. त्या लोकांनी सगळ्यांनी जे अंतिम विधीला निघाले होते त्यांनी सुद्धा ज्ञानोबरायांचा जय जयकार केला आणि जे प्रेत ते सच्चिदानंद बाबांचं होतं. ऐका सर्व मुली, हा प्रश्न विचारला जातो. हा, तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, मोठ्या परीक्षा जरी दिली ना त्याच्यात हा प्रश्न विचारला जातो. सच्चिदानंद बाबांना ज्ञानोबरायांनी घेतलं, मंदिरामध्ये गेले. ज्ञानोबराय त्या सच्चिदानंद बाबाच्या समोर बसले आणि सच्चिदानंद बाबा ज्ञानोबरायांच्या समोर बसले. ज्ञानोबरायांनी एक ओवी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी एक ओवी लिहिली. अशी ही ज्ञानेश्वरी लिहिली गेली. पुरुष मंडळी, आपलं तरुण मंडळी आहे, हा प्रश्न विचारला जातो. हा, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली विचारला आहे. इथून मागे सुद्धा परीक्षेत विचारला गेला आहे, ज्ञानेश्वरी कोणी लिहिली. आपण म्हणतो ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांची आहे, ज्ञानोबरायांचीच आहे, पण नाही. जे मृत
प्रेत होतं ते जिवंत केलं. ते सच्चिदानंद बाबांचं होतं आणि सच्चिदानंद बाबांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली आहे. असं ज्ञानेश्वरीचं कार्य झालं. तिथून परत आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर एवढा चमत्कार बघून चांगदेव होते, 1400 वर्ष जगणारे चांगदेव 14 वेळेस त्यांनी यमदेवाला परत पाठवलेले. एवढा श्रेष्ठ होता तो चांगदेव. चांगदेवाला वाटलं ह्या मुलांचा एवढा जय जयकार, नक्की हे मुलं कोण आहे, मला या मुलांना भेटायचं आहे. म्हणून स्वतःचा अहंकार दाखवत वाघाचं वाहन केलं आणि हातात सापाचा चाबूक केला आणि ज्ञानोबा यांच्या भेटीला निघाले. आता अहंकारच एवढा 1400 वर्ष जगला ना तो निघाला. ते ज्ञानोबरायांना समजलं. ज्ञानोबरायांनी विचार केला वाघाचं वाहन घेऊन येत आहे, हातामध्ये सापाचा चाबूक आहे, आता याचा अहंकार कसा कमी करायचा. मग ज्ञानोबराय चारी भावंडे भिंतवरती बसलेले होते आणि भिंतीला म्हणाले की चल भिंत आम्हाला चांगदेवाकडे नेऊन चल. तेव्हा ही निर्जीव भिंत ज्ञानोबरायांनी चालवलेली आहे. चालविली जाणविली हळी सांगया ज्ञानोबा जात समाय बाप दर्शने हरे बाप समाय बाप दर्शने हरे बाप सर्वात्मे सुखरूप अशी निर्जीव भिंत चालवली आणि ज्ञानोबरायांचं कार्य संपलं. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली, ज्ञानोबरायांचं कार्य संपलं. ज्ञानोबरायांना वाटलं आता आपलं कार्य संपलं, आता आपण समाधी घ्यावी. म्हणून अशी ज्ञानोबरायांनी आळंदी येथे समाधी घेतली आहे. निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे समाधी घेतलेली आहे. सोपान काकांनी सासवड येथे समाधी घेतलेली आहे आणि माझी आदिशक्ती मुक्ताबाई मुक्त झाले. जिथे मुक्त झाले त्याचं नाव मुक्ताई नगर ठेवलेलं आहे, तिथे त्या मुक्त झाले. असं ज्ञानोबरायांचं अंतकरण. मग आपला विषय कोणता होता की राजाचं अंतकरण हे दयेनं भरलेलं असावं. मग मला सांगा ज्ञानोबरायांचं अंतकरण किती दयेनं भरलेलं होतं. एवढी ज्ञानेश्वरी लिहिली, एवढा हरिपाठ दिला, एवढा लोकांनी त्रास दिला, पण एकही ओळीमध्ये असं लिहिलं नाही की मला जगाने एवढा त्रास दिलाय म्हणून. एकही ओळीमध्ये वर्णन केलेलं नाही. आणि आताच्या लोकांना जर कोणी त्रास दिला तर काय करता, स्टेटसवर स्टेटस, स्टेटसवर स्टेटस, असे स्टेटस ठेवता. मग ज्ञानोबरायांचं अंतकरण किती दयनीय होतं विचार करा. ज्ञानोबरायांनी फार सुंदर असं ज्ञानेश्वरी दिलं. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबराय म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. फार सुंदर अशी ज्ञानेश्वरी नाही तर हरिपाठ सुद्धा दिला आहे. हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. हरिपाठ किती मुखे जरी गाय पवित्रची होय. हरिपाठ आपल्या मुखातून जरी गायला तरी आपला देह पवित्र होतो. एवढा पवित्र हरिपाठ आहे. एवढंच नाही तर रामकृष्ण हरी जप अनंत राशी तप पापाचे कळप. रामकृष्ण हरी नावाचा जप जरी केला तरी आपला पाप असं पुढे पुढे पडतं. एवढं सुंदर वर्णन ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये केलेलं आहे. हरिपाठाचं अजून एक महत्व सांगते. हरिपाठाला महिला येत नाही ना म्हणून सांगते. असं ऐकल्यानंतर येतील पण खरं आहे हा. ते हरिपाठ फार मोलाचा आहे. बघा तुम्ही दिवसभर थकलेले असू द्या, सायंकाळी हरिपाठ केला तुमचा दिवसभराचा थकवा दूर होतो. एवढी ताकद आहे ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये. हरिपाठाचं महत्व एकच मिनिटात सांगते ऐका. हरिपाठामध्ये काय आहे, एकदा हरिपाठ आपण नकळत जर केला ना तर एकदा हरिपाठामध्ये 108 वेळा हरिनामाचं जप होऊन जातं. मी स्वतः मोजलेलं आहे म्हणून मी एवढं याच्याने सांगते. मी मोजलेलं आहे, माझ्याकडे पुस्तक आहे. 108 वेळा हरी नाव येतं प्रत्येक कडव्यामध्ये आणि प्रत्येक कडवं झाल्यानंतर आपण म्हणतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. असा 108 वेळेस नकळत आपल्या मुखातून हरी नावाचा जप होऊन जातो. म्हणून हरिपाठाचं फार महत्व आहे. एवढा सुंदर असा हरिपाठ ज्ञानोबरायांनी दिलेला आहे. एवढी सुंदर अशी ज्ञानेश्वरी दिलेली आहे.
तरी एकही ओळीमध्ये वर्णन केलेलं नाही की नव्हतं. आपला शेवटचा पॉइंट काय होता की अंतकरण हे दयेनं भरलेलं असावं. म्हणून हे पाचही लक्षणांमध्ये ज्ञानोपाराय बसतात. म्हणून ज्ञानोपारायांची प्रतिज्ञा शेवटात जाईल. मग असेच संसारामध्ये दुःखरूप झालेले काही साधक ज्ञानोपारायांकडे येतात. ज्ञानोपारायांना सांगतात की आम्ही या संसाराला कंटाळलोय. हा संसार फार दुःखमूळ आहे. किती दुःखमूळ आहे तर सुख पाहता जवापणे दुःख परत येईल. 2 मिनिटात सांगते ऐका. अथांग समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये किती पाणी आहे मोजता येईल का? नाही मोजता येणार. तसंच हा संसार एवढा दुःखमूळ आहे, एवढा मोठा संसार आहे, पण याच्यात दुःख किती आहे हे मोजता येत नाही. एवढा दुःखमूळ हा संसार आहे. मग या दुःखमूळ संसाराला वैतागलेले साधक ज्ञानोपारायांकडे आले. ज्ञानोपारायांना सांगू लागले की आम्हाला हे संसार सागरातून मुक्त करा. ज्ञानोपारायांनी काय सांगितलं त्यांना तर मी तुमचाच नाही तर पूर्ण विश्वाचा संसार सुखाचा करीन. नावी नावी म्हणून बोलिले वचन दिलं त्यांना की मी तुमचाच नाही तर पूर्ण विश्वाचा संसार सुखाचा करीन. तेच ज्ञानोपाय अभंगाच्या पहिला हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगताय. अवघाचा संसार सुखाचा करीन. ते साधक प्रश्न विचारतात. हा अवघाचा संसार सुखाचा करीन पण कस काय करेन? तुम्ही तर एवढे गरीब आहात, तुम्ही भिक्षा मागून पोट भरता आहात, तुम्ही एवढा विश्वास संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा करताय, एवढं मोठी प्रतिज्ञा करताय, कसं शक्य आहे? मला सांगा महिला मंडळ, तुम्ही जसं माहेरी जाता बरोबर आहे ना, माहेरी गेल्यानंतर ते माहेर काय आहे तुमचं हक्काचं आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर बरोबर आहे का नाही? ऐका, एक कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये 4 मुलं होते. 3 मुलांचं लग्न झालं, 1 मुलगा बाकी होता. त्याच्या घराची परिस्थिती फार गरीब होती.
येत नव्हतं. काही दिवसांनी लहान मुलाचं लग्न जमलं. तो मुलगा थोडा शिकलेला होता. शिकलेला असल्यामुळे त्याला मुलगी देखील शिकलेली भेटली. शिकलेलीच नाही तर श्रीमंताच्या घरातली सुद्धा भेटली. आणि श्रीमंताच्या घरातली भेटली, ती आली. मोठ्या ज्या जाऊबाई आहेत त्या तिला बोलू लागल्या की अगं तुझं कपाळात करंट आहे, तू या घरात आलीस, तू एवढी शिकलेली आहेस, तुझा बाप एवढा श्रीमंत आहे, तू या घरात कशी आलीस? मग ती मुलगी त्या जाऊबाईंना काय सांगते, मला चिंता करण्याची काहीच गरज नाही. का बोलली? कारण तिचा बाप श्रीमंत आहे. मी माझ्या माहेरी जाईल, मी घेऊन येईन. तुम्ही जाताना दिवाळी आखाजीला रिकाम्या पिशव्या घेऊन जाताना इकडनं रिकामे घेऊन जातात, इकडनं भरून आणता. खरं आहे का नाही? खरं बोला. सगळ्यांची रीती ती, माझी पण रीती. रिकाम्या पिशव्या आपण इकडनं घेऊन जातो, तिकडनं भरून आणतो. का? किती आपलं माहेर आहे, आपल्या हक्काचं आहे. तसंच ती मुलगी सांगते की माझ्या माहेराला जाईल, मला जी सामुग्री लागली ती मी घेऊन येईल. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचं महत्व फक्त एवढंच होतं की ज्ञानोबा देखील हेच सांगताय. काय सांगता आहे? मी माझ्या माहेराला जाईल. माझं माहेर कुठे आहे? माझे माहेर पंढरी. वा वा. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. माझे माहेर पंढरी. आगे भीमरे जाती. आगे भीमरे जाती. माझे माहेर पंढरी. माझे माहेर साधकांना सांगतात, मी माझ्या माहेराला जाईल. माझ्या माहेरी गेल्यानंतर माझ्या माहेरी माझा पिता राहतो, माझी माता राहते. तिथे गेल्यानंतर मी हा संसार सुखाचा करायची प्रतिज्ञा करीन. तेच ज्ञानोबा आपण माझ्या दुसऱ्या जन्मात सांगतात. जाईल गे माये दया पंढरपुरा. जाईल गे माये दया पंढरपुरा. Thank you.
आपल्याकडे वेळ फार कमी आहे, 11:30 वाजून गेले. अजून पुढे सांगायचं भरपूर आहे. मी शॉर्टकट सांगते, पटापट सांगते, ऐका. त्यानं पर्याय सांगतात, पण ते साधक परत प्रश्न विचारतात. आणि ते साधक काय प्रश्न विचारतात? ठीक आहे बाबा, गरीब असेल तर? आता गरीबाचं काय वर्णन द्यायचं? जयाचे नाम पाप नासी, लक्ष्मी ऐशी तयाशी दासी. मला सांगा, तुम्ही एवढा राब शेतीमध्ये राबताय, उन्हाचा विचार करत नाही, पावसाळ्याचा विचार करत नाही, हिवाळ्याचा विचार करत नाही, रात्र बघत नाही, दिवस बघत नाही. कशासाठी हो? कशासाठी? कशासाठी करताय ना? लक्ष्मीसाठी तुम्ही धावताय ना? मग मला सांगा, तुम्ही ज्या लक्ष्मीसाठी एवढी धडपड करताय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी होती. मग जी लक्ष्मी जर पांडुरंगाची दासी, तर माझा पांडुरंग किती श्रीमंत आहे? विचार करा. श्रीमंती आहे, ठीक आहे, ते साधक म्हणतात, ठीक आहे, श्रीमंती आहे, मान्य आहे आम्हाला. पण तुमचा बाप कंजूस असला तर? आता असतात बरेच, भरपूर श्रीमंती राहते, देवाची वर्गणी गोळा करायला जा, 50 रुपये खिशातून येतात फक्त. बरोबर आहे ना? मी माझं सासर आहे, त्याच्यामुळे मी जास्त बोलतो. सासर मी व्हायला मला नाही, तसं माझं सासर नाही म्हणत, मी माझं माहेरच आहे. सगळे गावाचे लोक माझ्यासाठी एवढी साथ देत आहे ना, हे सासर कसलं, हे माहेरच आहे ना. बसलेल्या माझ्या सगळ्या माता आहेत, मी सगळ्यांना माताच मानलेला आहे. माझे सगळे पित्या समान इथे बसलेले आहेत. माझं गाव मला सांगते की लढ आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या साथीमुळेच मी आज इथे उभी आहे. खर तर तसं बघितलं तर माझ्या परिवाराने सुद्धा माझी खूप साथ दिलेली आहे. कौतुक करते मी माझ्या परिवाराचं. माझ्या सासूबाईंचं तर मी थोडंफार फार कौतुक करते. बिचारी माझं नशीब की मी अशा घरात आली. एवढी साथ आहे माझ्या सासूबाईची, सगळं सांभाळून घेते आणि त्यांचा पाठिंबा आहे म्हणून मी इथे आहे. हा, त्यांची तर आहेच, पण माझ्या पतिदेवांची सुद्धा मला साथ आहे. खरं तर हे स्वप्न त्यांचंच होतं, कीर्तनकार व्हावं म्हणून. मी आज त्यांचं स्वप्न देखील म्हणजे पांडुरंगाने पूर्ण केलं. असं सगळ्यांची साथ आहे म्हणून मी आज इथे आहे. काय सांगत होते मी? कीर्तन कीर्तन तुम्ही काय ऐकताय? कीर्तनच सांगते ना मग. असो, मजाकाचा विषय सोडा, आपल्याकडे जास्त वेळ नाही. मग पांडुरंगाला काय सांगतात ते साधक? तुमचा बाप असं एवढा चिंगूस असला तर? चिंगूस नाही माझा बाप. नामदेव राय वर्णन करतात, ऐका. सुदामा ब्राह्मण दुःखदायी पिढीला मुष्टीभर फळे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हे आदर बदलो, गारे ऐका, बाप श्रीमंत तर आहे, पण उदार देखील आहे. उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत ही तोरी, गरजताती पवाडे. म्हणजे माझा जगाचा मालक श्रीमंत देखील आहे आणि उदार देखील आहे. सुदामाने फक्त मुष्टीभर पोहे दिले, आखी सोन्याची नगरी देऊन टाकली. मग माझ्या देवाचं
अंतःकरण किती मोकळा आहे. मग ज्ञानोबराय सांगतात, असा माझा बाप आहे म्हणून मी माझ्या बापाकडे जाईल आणि माझं जे पूर्वजन्माचं काहीतरी सुकृत आहे ते सुकृत मी मागेन. तेच ज्ञानोबराय अभंगाच्या 3ऱ्या जन्मात सांगतात. सर्व सुकृताचे फळ मिळावीन. सर्व सुकृताचे फळ मिळावीन. सर्व सुकृताचे फळ मिळावीन. सर्व सुकृताचे पंढरपूरला जाईल, माझ्या पांडुरंगाला मिठी मारेन आणि मी ही प्रतिज्ञा पूर्ण करून घेईन. तर मला सांगा, पांडुरंग ज्ञानोबराय पांडुरंगाकडे जातात, एवढा सगळा विश्वाचा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा करतात आणि तुमचा आमचा जर संसार सुखाचा व्हायचा असेल तर तुम्हाला सुद्धा पंढरपूरला जावं लागेल. वाटतो ना तुम्हाला संसार सुखाचा असा? हा संसार एवढा दुःखमय आहे, एवढा दुःखी आहे हा संसार. दुःख भांडवली आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. नाही कोठे. नाही कोठे. सुखाचा जर करायचा तर पंढरपूरला नक्कीच जा. हा संसार सुखाचा आहे, पण कसा आहे सांगू का? जो संसार करून परमार्थ करतो त्याच्यासाठी हा संसार सुखाचा आहे. जो फक्त संसारामागेच लागलाय, पैसे कमवण्यामागेच लागले. अरे लोक एवढे पैसे कमवण्यामागे लागलेत, बाबा सुद्धा जीवाचा सुद्धा विचार करत नाही. एवढे पैसे कमवण्यामागे लागले, पण काय नाही, गठोड बांधून पुढे घेऊन जाते, शेवटी फक्त ठोकळा येतो. कोणीच घेऊन जात नाही बरोबर. स्वतःच्या जीवाकडे बघा, काय येतं हो बरोबर. मागे एक बातमी ऐकली, 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक. मग कोणाला कधी येईल काय सांगता येईल? एवढी संपत्ती काय कामाची? स्वतःच्या जीवाची मजा करून घ्या, तेवढंच आपण बरोबर घेऊन जाणार आहोत, दुसरं काहीच नाही. असो, म्हणून हा संसार फार दुःखी आहे आणि हा संसार सुखाचा करायचा असेल तर त्याच्यासाठी परमार्थ करावा लागतो. परमार्थ केला तर हा संसार सुखाचा आहे. म्हणून तुमचा आमचा जर संसार सुखाचा करायचा असेल तर तुम्ही देखील पंढरपूरला जा. पंढरपूरला जा, पण कशी जा? नाही माय म्हणा, नातुरात नाही मनाशिवाय खातच नाही तो मनाशिवाय. आता तू वरती गेल्यावर तो काय करेल? जगेलच ना. कोणाचंच कोणी नाही. नाही रे
दादा. काही लोक वारीला निघाले ना तरी हेच म्हणतात की माझ्या परिवाराचं कसं होईल. अरे कोणाचंच कोणा वाचून राहत नाही. आता तुम्ही गेले तर मागे राहून थोडी जाणार आहे कोणाचंच कोणा वाचून राहत नाही. म्हणून पंढरपूरला जा, पण कसे जा की हे इकडचं सगळं इकडं सोडून फक्त देवासाठी जा. आणि तुम्ही प्रेमाने जा, आपुलकीने जा. जसं एखादी महिला लग्न झाल्यानंतर वरात निघते, शेवटी पाय धुण्याचा कार्यक्रम होतो. ती जेव्हा सासरी येण्यासाठी निघते, सासर येईपर्यंत तिचं तोंड कुठे राहतं? माहेरकडेच राहतं. का? की माया, आपुलकी, प्रेम. तसं तुम्ही पंढरपूरला जा, इकडचं सगळं इकडं सोडून जा. जसं मुलगी जाते तसं कन्या सासूराशी जाये, मागे परत पाहे. जसं मुलगी सासू जाते मागे फिरून पाहते, तसं तुम्ही पंढरपूरला प्रेमाने जा. आणि पंढरपूरला प्रेमाने गेल्यानंतर आपण जर देवाला एवढं मानतो तर आपला देव सुद्धा आपल्याला मानतो. अरे माझा पांडुरंग बघा, सगळे देव कसे आहेत बघा. कोणी आडवा आहे, कोणी एका पायावर आहे, कोणाच्या हातात छत्र आहे, पण एकमेव माझा पांडुरंग असा आहे की कटेवर हात ठेवून भक्तांची वाट बघतोय. असं देवस्थान कुठेच नाही. म्हणून पंढरपूरला जा, पांडुरंगाला भेटा, भक्ती करा. फार सुख आहे देवामध्ये, परमार्थ करा. म्हणून ज्ञानोबा सांगतात की जसं मुलगी सासरी जाते तिचं माहेराकडे तोंड राहतं, तसं तुम्ही पंढरपूरला जा. पंढरपूरला गेल्यानंतर तुम्ही पांडुरंगाकडे एवढं प्रेमाने जर गेला, मायेने जर गेला, तर पांडुरंग आपल्याला काय करतो? आपल्या सोंगासाठी करू शकतो. तेच विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना कान उघडले, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. एका तुम्ही इकडं सासू सासऱ्यांना जसं सुखी ठेवणार, तशी तुमची भाऊजाई तिकडं तुमच्या आई वडिलांना सुखी ठेवणार. अहो काय वाईट परिस्थिती आली आहे आत्ताची. आई बाप वृद्धाश्रमात, मुलांपासून आलं आई बाप. अरे ज्या आई बापांपासून जे मुलं लांब आहेत ना, तिथे आई बापांची औलादच नाही. आई बापा
देव करू नका. नका करू. सगळं देवस्थान तुमच्या घरात आहे, ती म्हणजे आपली आई. हो, आईची सेवा करा. तुम्ही नका पंढरपूरला जाऊ, तुम्ही नका तीर्थयात्रेला जाऊ, तुम्ही नका आळंदी जेजुरी कुठेच जाऊ नका, पण आईची सेवा करा. आई वडिलांनी एवढं श्रेष्ठ या जगात कोणीच नाही. म्हणून आई वडिलांना जपा. आपल्या इथे अभंगाची सुटका झालेली आहे आणि वेळ देखील भरपूर झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी हात वरती करायचे. ज्यांनी हात वरती केले नाही, ज्यांनी टाळी वाजली नाही, त्याच्या शेजारची शपथ. केले वरती हात सगळे. आता कसं शपथ लागली सगळ्यांना? सगळ्यांनी मुखी नाम घ्यायचं आहे, हाताने टाळी वाजायची. विठोबा आपला ज्ञानोबारायांनी आज माझ्या साधू संतांची संगत करा, फार भलं होईल. अन्यथा
तोच कर पिंगळा माझारी वनोरी गले ग पिंगळा माझा हे पिंगळा माझारी ओली ओली गले ग पिंगळा माझारी बोल बोल तोने ता माऊली ज्या ज्ञानोबरायांमध्ये तुमचा आमचा संसार सुखाचा झाला त्या ज्ञानोबरायांचा अभंग घेऊन या. ज्ञानेश्वरा माऊली नाराज माऊली माऊली नाराज माझं त्याच्यामुळे हळूहळू सवय पडते. पण खरोखर खूप असं सुंदर साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही सुद्धा फार छान साथ दिली. त्यांच्यामुळे तुमच्या सुद्धा चरणांना नतमस्तक होते आणि आपल्या इथे कीर्तनाची सेवा संपन्न. विठ्ठल जय जय विठ्ठल हाय बोली रे पुढे बेले बा पुढे म्हणतारे हाय विचारेला अधिकार द्या बोला कराच्या महाराज महाराज तुम्ही शिकत तुका म्हणे काय सोना का पाया पडी कर कराच्या महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम जय गुरुनाथ विठ्ठल. आणि आजच्या या जागरणच्या रात्री प्रसंगी हरिभक्त परायण संगीताताई बेचकर यांचं सुश्राव्य असं कीर्तन त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी अनुभवलं आणि सगळ्यांनी ग्रहण केलं. तसं बघितलं तर संगीताताईंना कुठलाही अनुभव नसताना या धर्म मंडपात या व्यासपीठावर उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु सर्व गुणीजनांच्या सहवासामध्ये आज पहिल्यांदाच या ठिकाणी त्या उभ्या राहिल्या आणि अतिशय सुंदर असं कीर्तन सुंदर असं भावपुष्प त्यांनी या ठिकाणी गुंफलं. पहिलाच प्रसंग होता, पहिलाच दिवस, पहिलाच कीर्तन असताना सुद्धा अतिशय सुंदर अशा त्यांच्या या वाणीतून त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. कुठेही न अडखळता त्यांनी अविरतपणे 2 तास कीर्तन केलं. आणि एखाद्या प्रख्यात कीर्तनकारांना न जमणारी गोष्ट म्हणजे त्यांनी 4 चरणांचा अभंग, ते 4ही चरणांचा अभंग त्यांनी या ठिकाणी सोडला. खरोखर मी सर्वांच्या वतीने मी त्यांच्यासाठी सगळ्यांच्या वतीने टाळ्या वाजवल्या. 4 चरण सुद्धा पहिलं दुसरं चरण सोडून कुठेतरी थांबतात, परंतु 4 चरण सोडणे ही काही सोपी गोष्ट नाही. पहिलंच कीर्तन आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी त्यांनी संपन्न केलं. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने, या सर्व गुणीजनांच्या साक्षीने मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. त्यांनी यापुढेही अशीच या या सांप्रदायिक याच्यामध्ये त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी आणि त्यांच्या या गोड अशा वाणीतून, गोड अशा त्यांच्या या समाजाचं प्रबोधन करावं अशी भरभरून अशा मी त्यांना या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. 2 मिनिटं. पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन पैसे माझे मन वाटप आहे. आज या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हरिभक्ती परायण त्यांची माझी ओळख नव्हती. आपल्या पायी दिंडीचे चोपदार त्यांची उतून मला असं कोण भेटेल की जेणेकरून मला कीर्तनाला उभं राहता येईल. मला कीर्तन करण्याची इच्छा आहे, प्रवचन करण्याची इच्छा आहे. त्यावेळेस त्या माझ्या चोपदारांनी मला फोन केला, महाराज अशाच्या ताई एक बेतच्या राहणार आहे. आणि मग माझा नंबर दिला, त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि आमचे गणेशपूरचे ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही निवाण्याच्या दत्त मंदिरावर एक 11 दिवसाचं शिबिर घेतलं. आणि त्या शिबिरामध्ये बघा, एखादा माणूस आपल्या मुलाला आणण्याकरता निगोरळो अंकुला त्याला गे मारे किंवा पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाचे नवरी पतिव्रता धर्म पाहो माझा. खरं तर हे श्रेय सगळं संगीताताईच्या पती परमेश्वराला, सासू आणि सासऱ्याला जातं. आणि त्या ठिकाणी आम्ही 11 दिवसाचं शिबिर घेतलं. मी एक प्रवचन दिलं, कीर्तन दिलं. त्या माध्यमातून थोडंसं कीर्तन प्रवचनही त्यांच्याकडून करून घेतलं. काही ज्ञानोबरांच्या ओव्या दिल्या, पण त्यांना थोडंसं
त्या ठिकाणी बरं वाटलं आणि मग त्यांची इच्छा मला कीर्तन करायचं पण नवरात्र उत्सवामध्ये तुमच्या स्वखर्चातून आहे खरं तर हे असं व्हायला नको होतं हा होते टाकतील 100%. त्यामुळे सांगितलं ना पती जन्माला माझी उदरी मी झाले त्याची नवरी नामा म्हणे शोधुनी पाये आणि बायको नवऱ्याची हा हे संप्रदाय चालतच हो तो ते नुसतं गडावरच नाही चालत त्याची माय याला पुरावा आहे त्याच्यात काहीतरी मात्र शंका नाही पण या कार्यक्रमाला दुजोरा देणं किंवा परवानगी देणं हेच मोठं या संत कवयित्रींनी उभं राहू नये याला कोणी विरोध करू नये आणि दुजोरा देऊन हे प्रबोधनाचं कार्य जर समजा आपल्या गावामध्ये एक सांगू का घरामध्ये कुटुंबामध्ये एक माळकरी मुलगा जन्माला आला तर तो कुळाचा उद्धार करतो पण मी सांगू का गावामध्ये एक कीर्तनकार जन्माला आला तर पूर्ण गावातून दिंडी प्रस्थान होत असते ते गाव नाही ते क्षेत्र होत असतं लक्षात ठेवा गाव वेगळं आणि क्षेत्र वेगळं गावात 12 पंचायती असतात 12 भानगडी असतात पण त्या गावाचं रूपांतर जर क्षेत्रामध्ये करायचं असेल तर त्या गावात किमान 15-20 माळकरी एक कीर्तनकार तरी पाहिजे त्या गावाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही रुक्मांगद एकादशी नगर नेले वैकुंठाशी हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे आणि म्हणून भगवंताची कृपा एक सांगतो माणसाला शिक्षण प्राप्त करून कलेक्टर होता येईल वकील होता येईल इंजिनियर होता येईल नवे शास्त्रज्ञ होता येईल पण कीर्तनकार होणं तेवढं काही सोपं नाही कीर्तनकार होण्यासाठी पूर्व पुण्याही लागती आणि भाग्यच लागतं ते भाग्य त्यांचं उदयाला आलं पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो परंतु त्यांना एकच विनंती करतो तुम्ही स्टेज आता तुम्हाला गादी मिळली तुम्ही आता गळ्यात पवित्र तुळशीची माळ तुमची आहेच पण तुम्ही एका कोणाच्या तरी गुरुच्या नावाने हाका मारा आणि त्याच्या मुखारविंदातून कानात मंत्र घ्या तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण का श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची या दोघी सिद्धी पावे आज तर त्यांच्या कीर्तनाकरता मृदुंगाचार्य महाराज या ठिकाणी लक्ष्मण महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद देतो महाराष्ट्राचं एक चांगलं वैभव गाणकोकिळा आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव एक जायकडा कृष्णाजी माऊली परिवारातील एक गोड असं व्यक्तिमत्व सागारजी महाराज या ठिकाणी आहेत दादा त्यांच्या जोडीला गायनाकर्ता आहेत आमचे गणेशपूरचे मृदुंगाचार्य गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज आहेत दादा पण त्यांच्या सोबतीला आहेत सर्वांनी भरभरून तुम्ही सर्वांनी उपस्थिती दाखवली तुमच्याकरता एकदा तुम्हीच टाळी वाजा नाही तर मग गावातले गंगानगुड घ्यायला सांगा मला तर धाक पडला होता बेस आणि कीर्तन करायला एकत्र येईल का नाही आलं का लक्षात पण तुम्ही सर्वजण आलात म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि ताईंना भरभरून असे शुभेच्छा देतो की पुढील वाटचाल त्यांची त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी हो आणि त्यांच्या हातून हे भक्तिमय कार्य घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करून माझी 2 शब्द थांबतो